सो आज लेट मॉर्निंग झालेली आहे. मी चाललेली आहे आता रिलायन्स मार्टला, थोडं काम आहे आणि मला ब्लाऊज पण स्टिच करायचे आहेत माझे. सो चला आता जाऊयात, मी फटाफट आवरते. माझी आंघोळ झालेली आहे. सो आता मी आवरते फटाफट. तोपर्यंत मी सकाळी उठल्यानंतर फिश फ्राय केली होती, त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. तुम्हाला कशी रेसिपी वाटते ते पण तुम्ही सांगा. एकदम सिंपल आणि सोपी केलेली आहे. तो चला तुम्ही चला तर करूयात रेसिपीला सुरुवात. माझ्याकडून व्हिडिओ जरा चुकीचा शूट झाला. सो सगळ्यात पहिल्यांदा मी इथे फिश चांगले धुवून घेतलेले आहेत. आपण पापलेट फ्राय करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण लसूण, अद्रक, मिरची ते आपण बारीक पेस्ट करून घ्यायची. सो ते आपण आता बारीक करूयात. तर त्यानंतर बारीक झालेली पेस्ट आपण साईडला ठेवून सगळ्यात आधी आपण त्याला लिंबू लावूयात. एक पूर्ण लिंबू मी सगळ्या फिशला लावून घेतलेला आहे आणि मॅरिनेट करून घेतलेलं आहे. तुम्ही जेवढं लिंबू लावाल तेवढं छान होतात फिश. सो नंतर मी आत्ता बारीक केलेला मसाला तो मी फिशला लावून घेते एक एक करून. सो आपण तो चांगला व्यवस्थित सगळ्याला लावून घ्यावा. तुम्हाला पाहिजे असं तिखट तुम्ही करू शकता, अद्रक वगैरे टाकून आपण करूयात ते. सो इथे आपण प्रत्येक फिशला लावून घेत आहोत ते. सो चला तर आपण एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा पण मीठ टाकूयात आणि ते चांगलं मिक्स करून घेऊयात. सो तुम्ही त्यामध्ये ऑप्शनल म्हणून तांदळाचं पीठ पण टाकू शकता. तांदळाच्या पिठाने अजून क्रिस्पी होतील. माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मी तांदळाचं पीठ टाकलं नाही. सो आता ते आपण मिक्स करून घेऊयात चमच्याने चांगलं. आमच्यात कमी तिखट खातात म्हणून मी 1च चमचा टाकला. तुम्ही अजून भरपूर मसाले टाकू शकता, गरम मसाला वगैरे. सो रेडी झालेला आहे आपलं. तो इथे मी पॅन घेतला, पॅनमध्ये मी तेल टाकलं. सो तेल टाकल्यानंतर ते जे कोट केलेले फिश होते ते आपण रव्यामध्ये कोट करून घेऊयात. ते कोट करून आपण तेलामध्ये फ्राय करायला सोडून देऊयात. सो अशा प्रकारे मी अजून एक फिश घेतलेला आहे, तो मी तसाच कोट करून मी तव्यामध्ये टाकते. अशा प्रकारे मी सगळे फिश टाकलेले आहेत. त्या पॅनमध्ये 4 टाकलेले आहेत. मी मगाशी विसरले की तेलामध्ये लसूण ठेचून घालायचा आणि कढीपत्ता टाकायचा. फिश फ्राय करताना चांगला लागतो. सो आता मी पलटी करून घेते. दोन्ही बाजूने चांगले खरपूस असे भाजून घ्यायचे फिश. सो आता भाजते मी. किंवा डोळ्यात उडलं. आता थोडंसं आपण ऑइल टाकूयात, ऑइल कमी पडलं म्हणून. सो अशा प्रकारे आपली फिश फ्राय होती आहे रेडी. खरपूस भाजून घ्यायचं. सो अशा प्रकारे आपली फिश फ्राय झालेली आहे. ती आपण चपातीसोबत पण खाऊ शकता, नाही तर तसंसुद्धा खाऊ शकतो. खूप छान लागते. सो त्याच्यानंतर मम्मीने इथे सुरमई फ्रायसुद्धा केली होती आणि सुरमईचा रस्सासुद्धा केला होता, कारण आमचा तो फिश डे होता. सो आता मम्मी इथे सुरमई फ्राय आणि सुरमई रस्सा करत होती, कांदा चिरत होती खायला. त्यानंतर मी माझा फटाफट आवरला आणि थोडासा मेकअप करून घेतला. सो रेडी झालेली आहे मी. तो चला तर जाऊयात आपण. सो त्यानंतर मी इकडे रिलायन्स मार्टला आले होते, डिजिटल मार्टला. पण माझं जे काम होतं ते काही झालं नाही. सो नंतर मी माघारी जायला निघाले. सो आपण जाऊयात. तोपर्यंत मला तिथे पाणीपुरीवाला दिसला. मोह काय आवरला नाही. सो मग मी एकटीच जाऊन पाणीपुरी खाल्ली. सो इथली पाणीपुरी खूप फेमस आहे आणि खूप छान पण लागते. सो मी याच्याकडचीच खाते दरवेळेस पाणीपुरी. सो एक्झॅक्ट डिजिटल मार्टच्या समोरच आहे. सो छान लागते. मला सुकीपुरी आवडते म्हणून मी 1 प्लेट अजून घेतली, फक्त सुकीपुरीची. त्यानंतर माझं काही डिजिटल मार्टमध्ये काम झालं नाही, त्यामुळे मी मोबाईल शॉपिंगमध्ये आले काम करायला. सो मोबाईल शॉपिंगमध्ये काम करून झाल्यानंतर मी रिटर्न खाली आले आणि आता आपण घरी जाऊयात. सो मी आता घरी चालले.